आपल्यासोबत आहे नवनियुक्त भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे सर. सर, आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर्वात पहिले तर अभिनंदन की आपण हे पद घोषित केलेलं आहे. आणखीन सर, म्हणजे आता हे पद मिळाल्यानंतर आपल्या काय पुढचे संकल्पना आणि पक्षाला मजबूती देण्याकरिता आपले काय ठोस पावलं राहणार त्याबद्दल सांगा. सगळ्यात आधी तर आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांचा आभारी आहे. तसंच आपले पालकमंत्री बावनकुळे साहेब, तसेच आमचे संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर या सगळ्यांचा आभारी आहे की त्यांनी महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या तोंडावर मला ही जबाबदारी दिलेली आहे. अतिशय मोठी जबाबदारी आहे. पक्षाने माझ्या कांद्यावर याच्यावर मला सोपवलेली आहे. आणखी पक्ष मजबूत करणे, संघटन मजबूत करणे, तळागाळातला कार्यकर्ता जो आहे त्याला घेऊन चालणे, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आमच्या आहेत. आणि चांगल्या प्रचाराच्या मार्फत एक चांगली नीती अपनवून प्रत्येकाचं मन सांभाळून कोणाचा अपमान न करता प्रत्येकाला मान सन्मान देऊन संघटन बळकट करायची इच्छा आहे. तर ते आता आम्ही त्या कामाला उद्या परवा आमचं सुरू होऊन जाईल. आता आपण हेही बघतो की बरेचसे युवक पार्टीमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना समाविष्ट करण्यासाठी आपली पुढची काय रणनीती राहणार? हो, पक्षामध्ये ज्या लोकांना यायचं आहे त्यांचं स्वागतच आहे. भारतीय जनता पक्षाने नेहमीच आपले हात उघडे ठेवलेले आहे कार्यकर्त्यांना, नेत्यांना पक्षामध्ये घेण्याकरता. आणि हीच नीती आम्ही इच्छा ठेवणार. आमची पण इच्छा आहे की सगळ्यात जास्त चांगला कार्यकर्ता या पक्षात यायला पाहिजे. इतकंच आहे की आता कार्यकर्ता कोण आहे त्याचं काही ना काही बॅकग्राऊंड पाहावंच लागेल आम्हाला. बॅकग्राऊंड पाहिल्यानंतर त्याची एक टीम त्याचं ॲनालिसिस करू, मग आपण पुढे